जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धार्थ कथा. येच बुद्धा अनागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. ये च धम्मा अतीताच ये च धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा. ये च संघा अतीताच ये च संघा अनागता पचुपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा. आपल्या धम्मामधील जे 3 महान रत्न आहेत, एक बुद्ध रत्न, 2 धर्मरत्न आणि 3 संघरत्न, ह्या त्रिरत्नांना मी त्रिवार वंदन करतो. तसेच वरिष्ठ भिक्षूंना सुद्धा वंदन करतो आणि जे कनिष्ठ भिक्षू आहेत, श्रमण आहेत, त्यांना आशीर्वाद म्हटलं तरी चालेल, देतो. आणि आज आपण इथं कशासाठी आलेलो आहोत सर्वांना माहीतच आहे. तर आपला धम्म जो आहे या 3 गोष्टीवर आधारित आहे. एक शील, दुसरं समाधी आणि 3 प्रज्ञा. प्रत्येक कुठेही जरी गेले तरी भिक्षूच्या वाणीतून शीलाविषयीच गोष्टी ऐकल्या जाते. कारण की शील हे धम्माचं मूळ आहे. शीलाशिवाय मनुष्य धम्मामध्ये प्रगती करू शकत नाही. आणि त्याच्यासाठी त्याच्या मनामध्ये श्रद्धा सुद्धा असणं फार आवश्यक आहे. श्रद्धेशिवाय सुद्धा तो शील पालन करू शकत नाही. त्याच्या मनामध्ये बुद्धाविषयी, धम्माविषयी, संघाविषयी श्रद्धा जर नसेल तर तो शील पालन करणार नाही. आणि अशा प्रकारे श्रद्धाच्या नंतर शीलाला सुद्धा फार महत्व आहे. तर एकदा भगवान सम्यक संबुद्ध आपल्या अनाथपिंडक येथील जैतवन विहारामध्ये विहार करत असताना एक देवता, खूप प्रसिद्ध पावलेली देवता असते, ती देवता लोकांमधून आकाश मार्गाने आपल्या श्रद्धाबलाने पृथ्वीवर येत असते आणि जैतवनामध्ये येऊन भगवान बुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करत असते. आणि बाजूला होऊन हात जोडून भगवान बुद्धाला ती देवता म्हणते की अंतो जटा बही जटा जटाय जटिता पजा. पजा म्हणजे प्रजा म्हणजे कोण होते? लोक होतात.
अंतो जटा बहि जटा जटाय जटिता पजा तं तं गौतम पुच्छामि को इमं विजतटे जटन। तर याचा जो अर्थ आहे या 2-3 लाईनच्या याच्यामध्ये परिपूर्ण विशुद्धी मार्ग साठवलेला आहे। याच्यामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा येत असते। अंतो जटा बहि जटा जटाय जटिता पजा तं तं गौतमं पुच्छामि को इमं विजतये जट। तर प्रत्येक मनुष्य हा आंतरिक जटा आणि बाहेर जटामध्ये जखडलेला आहे। असा एकही माणूस नाही आहे की तो आंतरिक जटामध्ये आणि बाहेरील जटामध्ये गुंतलेला नाही आहे। प्रत्येक मनुष्य हा आंतरिक जटामध्ये आणि बाहेर जटामध्ये गुरफडलेला आहे। जसं वेळवाचं झाड असते, वेळवाचं झाड असल्यानंतर वेळू जे एकमेकाला गुरफडलेलं असते, त्याच्यामध्ये एखादा जरी वेळू तोडायचा म्हटलं तरी फार कठीण जात असते, कारण ते वेळूच असते की एकमेकाला गुंतलेलं असतं। दुसरं उदाहरण घेऊ म्हटलं तर एखादी पिसाट माणूस असेल किंवा बाई असेल, तिचे लांब लांब केस असतील आणि ते कधी विचारत नसतील, तर केस जसे एकमेकाला गुरफडलेले असतात त्याच्यामध्ये ते एक एक केस आपण मोकळे करू शकत नाही। तशाच प्रकारे मनुष्य सुद्धा आंतरिक जटा आणि बाहेरील जटामध्ये गुरफडलेला आहे। तर हा जो देवता लोक सुद्धा त्यांची परिस्थिती तशीच आहे, जे बाहेर जटा आणि अंतजटामध्ये गुरफडलेले आहेत। मनुष्य लोक सुद्धा आहेत। तर मग यांना या जटातून मुक्त होण्याकरिता भगवंता आपल्याकडे कोणता मार्ग आहे? फार कठीण प्रश्न विचारलेला आहे त्या देवतेने। तर त्याच्यामध्ये भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात, शीले प्रतिष्ठाय नरो सपन्नो चित्तं पय्यच भावयं आतापि निपको तिसु सो इमं विजये तटम। तर प्रत्येक जो माणूस जो आहे हा आंतरिक जटा आणि बाहेर जटामध्ये गुंतलेला आहे, त्याला कारणच ते आहे की तो मनुष्य श्रद्धावान नाही आहे। भगवान बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नावर त्याची श्रद्धा नाही आहे आणि श्रद्धा नसल्यामुळे तो शीलवान नाही आहे, नेहमी पाप कृत्य करत असतो आणि असे पाप कृत्य केल्यानंतर त्याचं मन एकाग्र राहत नाही आणि मग तो समाधी मार्ग सुद्धा करू शकत नाही, मनाला एकाग्र सुद्धा करू शकत नाही आणि मनाला एकाग्र न केल्यामुळे त्याला प्रज्ञा सुद्धा प्राप्त होत नाही। तर त्याच्यामध्ये शील आलंच आहे। तर शील अशी वस्तू आहे की जी शील आपण जर पालन जर केलं तर शीलाचे फायदे कोणकोणते असतात मला तरी वाटते पुष्कळ लोकांना माहित असेलच। माहित आहे की नाही शीलामुळे कोणकोणते फायदे होतात? शील पालन केल्याने फायदे कोणते होतात, चांगले परिणाम कसे मिळतात आपल्याला? आणि शील पालन जर केलं नाही, दुराचारी माणूस असला तर त्याला वाईट परिणाम कोणते भोगायला भेटतात? जो मनुष्य किंवा जी व्यक्ती असते जो दुराचारी असते, शील पालन करणारी नसते, नेहमी पंचशिलेचा भंग करत असतो, ती व्यक्ती तो माणूस त्याच्या घरामध्ये सुद्धा इज्जत राहत नाही। एखादा माणूस दुराचारी असला तर बायको बी त्याला वानवते का? कधी नाही वानवत, नाही का? तर दुराचारी माणसाची म्हणजे त्याच्या घरामध्ये सुद्धा इज्जत राहत नाही, बाहेर सुद्धा इज्जत राहत नाही, त्याची नेहमी निंदा नालस्ती होत राहते
आणि निंदा नालस्ती झाल्यानंतर तो ह्या दुष्कर्मामुळे त्याला दुःख भोगावं लागते. नेहमी त्याला दुःखामधून त्याला वारंवार दुःख सहन करावं लागते. दुःखमय जीवन होत असते आणि अशा दुःखमय स्थितीमध्ये तो आपली संपत्ती सुद्धा नष्ट करत असतो. संपत्ती नष्ट केल्यामुळं तो नाना तऱ्हेच्या बिमारीनं पछाडलेला असतो आणि नाना तऱ्हेच्या बिमारीनं पछाडल्यानंतर त्याची जी होती जे संपत्ती होते ते नष्ट होऊन जात असते. त्याला आपल्या बिमारीचा इलाज करण्याला सुद्धा पैसा राहत नसतो आणि त्यामुळे तो बिना आयुष्यानं मरत असतो. आणि मेल्यानंतर सुद्धा काय होते, सुरुवातीला तो जिवंत असताना तो दुःख भोगतोच, परंतु मेल्यानंतर काय होते, मेल्यानंतर सुद्धा त्याला दुर्गती प्राप्त होते. असे शीलभंग करणारे व्यक्ती असतात, दुराचारी दुर्व्यवहार करणारे जी व्यक्ती असतात ते मरताना सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये मरत नाही. हे निसर्गाचे नियम आहेत, आम्ही काही सांगत नाही. भगवान बुद्धाची वाणी आहे आणि भगवान बुद्धाची वाणी म्हणजे हे निसर्गाला आधारून ते भगवान बुद्धाने हे नियम तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारे तो बिना आयुष्यानं मरत असतो. मेल्यानंतर त्याला दुर्गती होत असते. दुर्गती म्हणजे तो मेल्यानंतर त्याला कुठे जातो, तो नरक लोकांमध्ये जातो, पशु लोकांमध्ये जातो, पिशाच लोकांमध्ये जातो, भूत प्रेत मध्ये त्याचा जन्म होत असतो. तर अशा प्रकारे 4 प्रकारचे नरक लोक आहेत. या 4 प्रकारच्या नरक लोकांमधून त्याचा कुठेही जन्म होत असतो आणि तिथं सुद्धा तो दुःख भोगत असतो. आपण पूर्वीच्या जन्मामध्ये जे काही पाप केले असतात त्याला ते पुढल्या जन्मामध्ये सुद्धा भोगावं लागत असतात. असे त्याचे शील पालन न केल्यामुळं त्याला परिणाम भोगावे लागतात. मग शील पालन केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम कसे येतील, त्याची घरामध्ये सुद्धा इज्जत राहते. बाहेर गेल्यानंतर त्याची लोक प्रशंसा करतात. रिश्तेदारामध्ये, मैत्रामध्ये, सर्व याच्यामध्ये त्याची प्रशंसा होत असते, त्याची इज्जत वाढत असते आणि तो कोणते दुष्कर्म करत नसल्यामुळे तो निर्भय राहत असतो आणि त्याच्याकडून असे कोणतेही वाईट कर्म न केल्यामुळं त्याची संपत्ती सुद्धा वाढत असते, त्याची आयु सुद्धा वाढत असते आणि नाना तऱ्हेच्या बिमारीपासून तो दूर राहत असतो. आणि अशा प्रकारे तो दीर्घायू प्राप्त होत असतो, दीर्घ आयुष्य घेत असतो आणि दीर्घ आयुष्य घेतल्यानंतर तो मरण पावत असतो. मरण पावताना तो चांगल्या स्थितीमध्ये तो आपलं जीव सोडत असतो, शरीर सोडत असतो आणि अशा प्रकारे तो जीवनामध्ये शील सदाचाराचे जीवन जगत असल्यामुळे, आपल्या दानपारमिता करत असल्यामुळे, समाधीचा अभ्यास करत असल्यामुळे किंवा साधना करत असताना प्रज्ञाचा अभ्यास करीत असल्यामुळे तो काय होतो, त्याची सुगती होते. सुगती होत असते म्हणजे तो ह्या जन्मामध्ये ज्या परिस्थितीमध्ये होता त्याही पेक्षा 10 पटीने चांगल्या स्थितीमध्ये त्याचा पुढील जीवनामध्ये त्याचा जन्म होत असतो किंवा त्याचा देवता लोका सुद्धा मध्ये जन्म होत असतो. असे हे शीलामुळे आपल्याला प्राप्त होत असतं आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा तो सुखी राहत असतो. केलेल्या मागच्या जन्माचे जे फळ असते तो त्या पुढील जीवनामध्ये बी त्याला सुख प्राप्त करून देणार असतं. तर म्हणून प्रत्येक माणसानं शील पालन करणं फार महत्वाचं आहे. आपण दुःखी का असतो, दुःखाला कारण काय आहे, दुःखाला कारण म्हणजे आपले दुष्कर्म आहे. दुष्कर्मापासूनच आपल्याला दुःखाची उत्पत्ती होत असते आणि जर दुष्कर्म आपण टाळलं तर दुःख कमी होत असते. तर म्हणून प्रत्येक व्यक्तीनं, मग तो कोणताही व्यक्ती असो, की आपण शील पालन केलं म्हणजे फक्त आपण बौद्ध लोकांनाच पालन केलेलं पाहिजे असं नाही आहे. हे निसर्गाचे नियम आहेत. कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही देशाचा, कोणत्याही राष्ट्राचा
कुठलाही जरी माणूस असेल तर तो शील जर पालन करत असेल तर त्याला सुगतीच होत असते. आणि शील वस्तू अशी वस्तू आहे हे निर्वाणापर्यंत पोहोचवत असते. ज्याच्याकडे शीलच नाही राहील तर तो निर्वाण तरी कसं प्राप्त करणार? त्याला आपल्या मनाची एकाग्रता साधता येणार नाही तर तो निर्वाणापर्यंत कुठून पोहोचणार आहे? तर हे शील अशी वस्तू आहे की ही निर्वाणापर्यंत पोहोचण्याचं काम करत असते. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपण शीलभंग होऊ देऊ नये. शील भंग होणार नाही याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. भीती वाटली पाहिजे दुराचरण करण्याकरिता, शीलभंग करण्याकरिता. अरे आपण जर आपल्या हातून जर एक शील होईल तर आपल्याला त्याचं प्रायश्चित भोगावं लागेल. म्हणून आपण शील नेहमी पालन केलं पाहिजे. त्याच आधारावर भगवान बुद्धाची वाणी आहे, तुम्ही धम्मपदामध्ये ऐकली असेल. मनोपुबंगमा धम्मा मनोशेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कंगवं वहतो पदम. तर मन हे माणसाचं प्रमुख असते. कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट जर करण्याच्या अगोदर त्याच्या मनामध्ये तसेच चेतना निर्माण होत असतात. बिना चेतनेनं तो कोणतेही काम करत नाही. चांगले करो की वाईट करो, पहिले त्याच्या मनामध्ये तसे विचार येत असतात, त्याच्या मनामध्ये चेतना निर्माण होत असतात आणि नंतर मग तो पुढे कोणतेही शरीरवाणीनं कृत्य करत असतो. तर म्हणूनच मनोपुबंगमा धम्मा मनोशेठा मनोमया. मन हे माणसाचं मनोमय आहे. मन हे श्रेष्ठ आहे. मन हे कर्ता आहे. मन हेच कर्विता आहे. कोणी आपल्याला वाईट काम करायला सांगत नाही. आपलं मनच आपल्याला वाईट काम करायला सांगत असते आणि चांगलंही काम करण्यासाठी मनच आपल्याला प्रवृत्त करत असते. तर प्रत्येक गोष्टीमध्ये मन हे आहे. मनालाच सुधारलं पाहिजे. आणि अशा प्रकारे मनोपुबंगमा मनोधम्मा मनोशेठा मनोमया मनसाचे पदुट्टेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कंगवं पदम. तर अशा प्रकारे मनुष्य जेव्हा आपल्या मनामध्ये दुर्भावना ठेवत असतो आणि अशी दुर्भावना ठेवून मनामध्ये विकार निर्माण करून रागाचे, द्वेषाचे, मोहाचे, तिरस्काराचे, वैरभावनेचे, क्रोधाचे, अहंकाराचे, वासनेचे असे जे विकार निर्माण करत असतो आणि अशा प्रकारे विकार माणसाच्या मनामध्ये विकार झाल्यानंतर जेव्हा तो दुष्कर्म करत असतो, दुराचरण करत असतो, दुर्व्यवहार करत असतो, तेव्हा त्या माणसाचे मागे दुःख त्याचा काय करते? पाठलाग करत असते. पाठलाग कसा करत असते? एखादी बैलजोडी आहे, हे तुम्हाला ऐकण्यासाठी सोपं जरी वाटत असेल परंतु करण्यासाठी बहुत कठीण आहे. तर जसे आपलं बैलगाडी आहे, बैलगाडीचे चाक आहेत, बैलगाडी हाकणारा बैल हाकलेला आहे, बैल धावत आहेत आणि बैलगाडीचे चाक जे असतात त्या बैलाच्या पायाच्या मागे मागे धावत असतात, त्या बैलाचा पाठलाग करत असतात. तशाच प्रकारे प्रत्येक मनुष्य हा जेव्हा शरीरवाणीनं दुष्कर्म करत असतो, दुराचरण करत असतो, दुर्व्यवहार करत असतो, स्वतः दुःखी होत असतो, इतरांना दुःखी करत असतो, तेव्हा तो नेहमी आपल्या जीवनामध्ये दुःख भोगत असतो. जसं चक्र त्याला बैलाचे चाक जसं त्याच्या पाठीमागे सतत धावत असते तसं त्याच्या दुःख सुद्धा त्या माणसाच्या मागे सतत त्याचा पाठलाग करीत असते. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीनं आपण अशी पाळी येऊ दिली नाही पाहिजे पश्चाताप होण्याची. यालाच पश्चाताप होणे म्हणतात. तर पश्चाताप केव्हा होते? जेव्हा आपण वाईट कामं करत असतो तेव्हा. चांगलं काम केल्यावर होत असते का? नाही होत. वाईट कामं करतो तेव्हाच आपल्याला पश्चाताप भोगावा लागतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी पश्चाताप होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेणं फार आवश्यक आहे. तसेच
दुसरं भगवान बुद्धाची वाणी आहे, मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासतीवा करोतीवा ततोनं सुख मनवेती छायावं वहतोपद. तर का म्हणते तेच आहे, जेव्हा मनुष्य शरीर वाणीनं आपल्या मनामध्ये दुष्कर्म निर्माण करून, दुर्भावना निर्माण करून, कोणत्याही प्रकारचे विकार निर्माण करून जेव्हा शरीर वाणीनं दुष्कर्म करत असतो, दुराचरण करत असतो, दुर्व्यवहार करत असतो, तेव्हा चुकलं माझं, जेव्हा कोणीही मनुष्य आपल्या मनामध्ये सद्भावना निर्माण करत असतो, कोणत्याही प्रकारचे विकार मनामध्ये निर्माण करू शकत नाही, त्याचं मन प्रसन्न असते, शांत असते, परिशुद्ध असते. आणि अशा प्रसन्न मनानं तेव्हा जो शरीरवाणीनं सत्कर्म करत असतो, चांगले कर्म करत असतो, तेव्हा सुख त्या माणसाच्या मागे सतत राहत असते. सुख त्याचा पाठलाग सोडत नाही, सतत त्याच्या मागे मागे सुख राहत असते. कारण काय आहे की तो आपल्या जीवनामध्ये दुराचरणापासून दूर राहत असतो आणि शरीरवाणीनं चांगले काम करत असतो. ज्या प्रकारे आपली सावली आहे, आपली छाया आहे, ती आपली छाया जिकडे जावं तिकडे आपल्या सोबतच राहत असते, आपला पिच्छा कधी सोडत नाही. तशाच प्रकारे आपण जेव्हा शरीरवाणीनं सत्कर्म करत असतो, तेव्हा आपल्या सावलीप्रमाणे सुख आपल्या मागे मागे राहत असते. आणि म्हणूनच प्रत्येकाने आपले सुख प्राप्त करण्याकरिता आपण नेहमी शरीरवाणीनं सत्कर्म केलं पाहिजे, तरच आपल्याला सुख भोगता येते. आणि सुख असं सहजासहजी मिळत नाही. दुष्कर्मापासून दूर राहिल्यानं आणि सत्कर्म केल्यानं आपल्याला सुख मिळत असते. आणि हे जे आपल्याला मनुष्य शरीर, हा विषय फार लांब आहे, सांगतो म्हटलं तर 2 तास लागू शकतात, 3 तास लागू शकतात, पण शॉर्ट मध्येच सांगतो मी. आपण शरीरवाणीनं दुष्कर्म का करतो, त्याला बी काही कारण असतात. आपण म्हटलं ना, अंतर्जटा बाहेर जटा. जटा म्हणजे काय आहे? डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा आणि मन, हे आपल्या आंतरिक जटा आहे. आणि बाहेर जटा कोणते आहे? डोळ्याने एखादी वस्तू पाहणे, कानाने एखादा शब्द ऐकणे, नाकाने एखादा काय घेतो आपण गंध, आणि जिभेने एखादा का घेतो आपण रसास्वाद घेत असतो, खारट तिखट मीठ वगैरे काही राहते. आणि मनानं आपल्याला शरीरानं तर शरीराला काही स्पष्ट वस्तूचा स्पर्श होत असतो. आणि मनामध्ये जशा चेतना निर्माण होतात, मनामध्ये विचार निर्माण होत असतात. आणि या 6 सडायतन पच्चया फसो म्हणतो ना आपण, या 6 इंद्रियाच्या स्पर्शाने, हे जे 6 इंद्रिय आहेत आपले, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, मन, हे 6 इंद्रिय आंतरिक इंद्रिय आहे. तर बाह्य इंद्रियाचा जेव्हा स्पर्श होतो, तर तेव्हा आपण त्याच्यामुळे आपण का करतो, त्याच्या मध्ये आपण एखादं डोळ्यानं वस्तू पाहिली तर ती आपल्याला चांगली वाटत असते, शब्द ऐकला चांगला वाटत असते, नाकानं श्वास घेतला चांगला वाटत असते. आणि अशा प्रकारे या 6 इंद्रियाच्या स्पर्शाने आपण एखाद्याला प्रिय वाटत असते आपल्याला, किंवा दुसऱ्याला एखादा अप्रिय वाटत असते. जेव्हा आपण ह्या 6 इंद्रियाच्या स्पर्शानं एखाद्याला प्रिय किंवा अप्रिय मानत असतो, प्रिय भावना किंवा अप्रिय भावना ठेवत असतो, तेव्हा का होत असते, मनामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये रागाचे, द्वेषाचे विकार निर्माण होत असतात. मनामध्ये अप्रिय आणि प्रिय भावना ठेवल्यामुळं. आणि जेव्हा आपण आपल्या 6 इंद्रियाच्या स्पर्शानं सडायतन पच्चया फस्स पच्चया वेदना,
फार मोठा विषय आहे. सळा येताना बच्चे फस्स या 6 इंद्रियाच्या स्पर्शानं जेव्हा आपण आपलं मन विचलित होत नाही, आपल्या मनावर काबू राहते आणि अशा प्रकारे 6 इंद्रियाच्या स्पर्शामुळं आपण मन विचलन न करता जेव्हा आपण समतेमध्ये राहत असतो आणि समतेमध्ये राहिल्यानंतर आपल्याला हे जे रागाचे, द्वेषाचे, मोहाचे जे विकार आहेत हे होत नाही, म्हणजे तृष्णा निर्माण होत नाही. मुख्य म्हणजे काय, विकार कोणतेही शरीर आणि वाणीनं दुष्कर्म दुराचरण करण्याकरिता प्रत्येक माणसाच्या इच्छा असतात. इच्छेमुळेच तो वाईट काम करत असतो आणि इच्छा म्हणजे ह्याच तृष्णा आहेत, ज्याला रागमय तृष्णा म्हणतो, द्वेषमय तृष्णा म्हणतो, मोहमय तृष्णा म्हणतो. तर ह्या 6 इंद्रियाच्या स्पर्शानं आपल्याला हे विकार निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला विकार निर्माण होऊ नये म्हणूनच या 6 इंद्रियावर आपण काबू ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये कशाही तऱ्हेचा स्पर्श जरी झाला तर त्याच्यामध्ये प्रिय भावना आणि अप्रिय भावना न ठेवता जर मनामध्ये समता भाव निर्माण केला तर तुमच्या ज्या इच्छा असतात, ज्या तृष्णा असतात त्या नष्ट होत असतात. ज्या हल्ली ज्या तृष्णा निर्माण झालेल्या असतात ते नष्ट होत असतात आणि अंतर्मनामधून ज्या काही तृष्णा आपल्याला हे करत असतात त्या सुद्धा नष्ट करत असतात. तर त्यालाच हे कारण आहे आपण विपश्यना केल्यामुळेच आपल्याला या तृष्णाचा नाश करता येत असतो आणि तृष्णाचा नाश केल्याशिवाय कोणीही आपण शरीरावर आणि मनावर ताबा ठेवू शकत नाही. तर प्रत्येक म्हणजे तृष्णा हा माणसाचा दुश्मनच आहे, शत्रू आहे. तेव्हा ह्या 6 इंद्रियाचे जे पासून जे होणारे ज्या तृष्णा आहे, तृष्णा नाश जोपर्यंत करू शकत नाही तोपर्यंत कोणीही विकारापासून दूर होऊ शकत नाही आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही. तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे की आपण शील, समाधी, प्रज्ञाचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आणि विपश्यनामध्ये आपण प्रगती करणं फार आवश्यक आहे. वेळ झालेली आहे, फार गहन विषय आहे हा मांडला मी, नाही का. तर ह्या ज्या 6 इंद्रियाच्या याच्यामुळे जर तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवत असाल तर तुम्ही सर्वच काही करू शकता. आणि हे तृष्णानाश म्हणजेच आपल्याला विशुद्धीचा मार्ग आहे. तृष्णानाश म्हणजे तर जे काही ऐकले असेल ते आपण आपल्या जीवनामध्ये धारण करावं, त्याच तुमचं कल्याण आहे, त्याच मंगल आहे. यानी भूतानि समागतानि भूमानि वाया निवंत मैत्री करायची का, म्हणायची का? तुम्ही लावता, तुम्ही पहिले यांना बोलू द्या ना. मग नाही, माझ्यापुरती मी संपवून राहिलो, हे पुन्हा बोलतील ना. यानी भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिखे तथागतं देव मनुष्यपूजितं बुद्धं नमस्सामसुवतिहोतु धम्मं नमस्सामसुवतिहोतु संघं नमस्सामसुवतिहोतु भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम्. प्रोग्राम अजून आपला कार्यक्रम अजून आटोपायचा आहे, तेव्हा थोडी शांतता.
असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धार्थ कथा, सत्य कथा.